मोठ्या मोठ्या लोळ्या अंड्यावरचे आहे हे बघा. तव्यावरती बसलेत आता असंच. आता आहे ना नदीवर आलोय. आजच्याला ना टूब फुगूनच आणले, कारण तर आहे ना दुसऱ्या बाजूला गेलं तर तिकडं काही जागा भेटलं नाही. तर मग त्या साईडने ना टूब तशीच घेऊन आलोय. जाळ्या आणल्या तर गाडीनं इथं लावले. थोडे वेगळ्या जागेमध्ये आलोय. आजच्याला सुद्धा ना बारीकच जाळी लावायच्यात लोळ्यांची. आणि हवा तर भरपूर सुटलंय, पण हवेमुळे ना काय वेळेस मासे लागत नाही. तरी सुद्धा ना लावून बघतोय. आता ह्या बाजूला कोणते मासे भेटतात. लोळ्यांचे जाळे आणल्यात, पण त्या आणलं ना मासे वेगवेगळे लागू शकतात. शिंगटे लागतात, वांबी लागतात. जाळ्याच्या मापाचे असल्यानं तर बरेचसे वेगवेगळे लागतात. तर बघू ह्या साईडला ना जास्त करून शिंगटे भेटायचे पहिले. शिंगटे आणि लोळे मासे. तर लावतो आता जाळे आणि बघू किती मासे भेटतात. साईडला लोळ्याचं जाळं सोडतात, तिकडे वरच्या साईडला आहे. आणि ना आम्ही इथं सावलीला बसलोय. झाड आहे. जाळे लावून झाल्यात, आता परत काढून घेतात, कारण की वारा पण लय आहे. नदीला लय पाणी सोडलंय, त्याच्यामुळं जाळी काही राहत नाही. आता घेतात काढून. दगडी आणते आता. इथं एक आहे, या साईडला एक आहे आणि तिकडं पुढं एक आहे. ते आता जमा करते दगडी चूल बनवायसाठी. एक आणली दगड आणि एक अजून आहे या साईडला. आता सरपण जमा करते. भाकरी बनवायची आहे. आज पीठ आणलंय बाजरीचं. चूल पेटून घेतली आणि तवा पण लगेच ठेवलाय. आणि वारा बघा किती चालू आहे. झाड पण लय हलत्यात बघा. पीठ घेतलंय इथं बाजरीचं, आणलंय आज लय दिवसानंतर. आता मळून घेते पीठ. पीठ झालंय मळून हे बघा. आणि तवा पण तापला असन. आता भाकर करून घेते याच ताटामध्ये. भाकर झाली बनवून. आणि आता वारा पण लय सुटलाय, त्याच्यामुळं आता भाकर होती का नाही काय माहिती. भाकर तर बनवून झाली. बरं आता शेकता वेळेस शेकती का नाही काय माहिती. वारा पण लय आहे, त्याच्यामुळं बघा आता भाजते का नाही. झाड ना अशी वागत्यात अशी मागच्या साईडला. आता मासे घेते कालवणाला. लोळे मासे आहे. तर मासे देतात गांजो मध्ये भरून. टाका आता इकडं. ये अनुष्का. हा ताट आणला ये बारीक, त्याच्यात काढून घेते आता. मासे पण कालवणाला दिल्यात. आणि भाकर ताटांमध्ये बनवून अशीच ठेवून मासे आणायला गेलते. आता भाकर टाकून घेते तव्यावरती. एक भाकर झाली आता. आता ही दुसरी. तर दाखवते तुम्हाला भाकरी झाल्याच्या नंतर. भाकरी झाल्यात आता बनवून. 3 बनवल्यात हे बघा. एक तर तुटूनच गेली. मोठ्या मोठ्या लोळ्या अंड्यावरचे आहे हे बघा. आता साफ करून घेते मी पण. त्याचं नुसतं कालवण बनवते तव्यावरतीच. ते पण लोळे मासे साफ करून आणल्यात. आणि 2 शिंगटे आहे त्याच्यात. हे का 2 शिंगटे आणि मोठे मोठे लोळ्या. मस्त ताजे ताजे आता बनवणार आहे. या साईडला मिरच्या, कांदा आणि टोमॅटो घेतलंय. आणि या तव्यावरती बनवणार आहे. जास्त काही सामान नाही आणलं आज. कढई सुद्धा नाही आणली. तवा आता लय तापलाय. कांदे टाकून घेते. कांदा आणि मिरची. तेल ओतून घेते.
कांदा टोमॅटो मस्त शिजलंय. आणि मसाले सुद्धा घेतलेत हे बघा ताटामध्ये काढून. कांदा मसाला, मिरची पावडर, हळद. आता ते टाकून घेते. थोडं पाणी ओतून घेते आता. लोळ्या टाकून घेते आता. तव्यावरती बसलेत आता असंच. तर पाणी थोडं टाकून घेते आणि लोळे मासे शिजवून घेते. तव्यावरतीच कालवण बनवलंय थोडं. आता ते थोडं आटवून घेणार आहे. मीठ पण टाकून घेतलंय लगेच. हे बघा कसं कालवण झालंय मस्त. तर कालवण झाल्याच्या नंतर दाखवते तुम्हाला. झाल्यात आता. मस्त फ्राय बनवली बघा लोळ्याची. आता या ताटामध्ये काढून घेते. याच ताटामध्ये काढून घेते ते. ताटामध्ये लोळ्या काढून घेतल्यात आता. बघा किती भारी दिसतात. माशाची फ्राय झाली मस्त. अनुष्का तुला भूक लागली का? आता हे पण आल्यात जवळ. तर बाहेर आल्याच्या नंतर आपण खाऊ बरं का. पप्पा आल्याच्या नंतर. आता ना बाहेर पण निघून आलो. इतका हवा आहे ना तर जाळी सुद्धा ना लावता येत नाही. बरीचशे जाळी लावलेले तरी सुद्धा ना जास्त काही मासे सापडले नाही. थोडे सापडले तुम्हाला दाखवते थोड्या वेळाने. आणि हवा बघा मागासपासून आहे ना मी जसं आलो ना सकाळी तशापासून आहे ना हवा चालूच आहे. बंद अजिबातच होत नाही. तो जाळं ना काढता येत नाही, लावता येत नाही. असं आहे ना लावता वेळेस सुद्धा ना जाळं असं उडतंय आणि साईडलाच पडतंय. असं या काही ठिकाणी काही पडत नाही. त्याच्यामुळे ना मासे लागत नाही. आणि परत असं लावलं आरपार लावलं तर मग असं आहे ना जाळंसुद्धा वरती असं उचलून राहते हवेमुळं. कारण तर आहे ना लाटासुद्धा मोठ्या मोठ्या सुटतात आणि त्याच्यामध्ये ना पाणीसुद्धा आहे ना नदीला चालू आहे. तर अजिबातच काय जमत नाही. तर निघून आलो बाहेर आता. पिंकीला ना भाकरी सुद्धा ना बनवता येत नव्हत्या. इतका हवा सुटलेला ना तर भाकरी सुद्धा ना साईडलाच पडायच्या नाही का पिंकी? हा, भाकर अशी तव्यावरती टाकायला गेले ना ती भाकरच अशी उडून जायची. एक भाकर मी पहिलीच भाकर टाकलेली तर तव्यावरती टाकलेच गेली उडून बाहेर. आता जेवायला बसायचं आहे इथंच. झाडाचे मस्त सावले आणि इकडे ना शेत आहे ती सगळी. शेत बनवलेत भातासाठी मग तयार केलेत. आता एवढ्या जागेमध्ये भात लावते ना. आता रस्ता ना राहायचं नाही इकडे यायला. तर आता उन्हाळे दिवस आहे तोपर्यंत यायला जमतंय. चला जेवून घेऊ पहिलं. तर आता भूक बरीचशी लागली. आता या साईडला बघा कालवण बनवलंय पिंकीने. आणि हे कालवण सुद्धा ना असं अवघड ह्याच्यामध्ये बनवून घेतलंय पिंकीने. मग दोन प्रकारचं ना कालवण बनवायचं होतं. एक अशी फ्राय आणि पातळ कालवण सुद्धा बनवायचं होतं. तर कसं तरी हे इतकंच घेतलंय बनवून आजच्याला. लोळे आहेत अंड्यावरच्या आणि 2 शिंगट्या असतील. आता वाढून घेते पिंकी. हे बघा असं बनवल्यात फ्राय लोळ्या. आणि बाजरीची भाकर आहे. तर खायला तर एकदम भारी. आता आज आहे ना भात नाही बनवला, भाकरी आणि लोळ्या बनवल्यात ह्या अशा. आता इथंच बसल्यात ह्या दोघी जणी आणि जेवतात आता एकच ताटामध्ये.
अंडी दाखव पिंकी, आहे का? अंडी आहे सगळं लोळ्याला. हे बघा अंडी. आता आहे ना सगळं उरकलंय, जेवण झालं. आता आहे ना जाळ घेतल्यात भरून. पण आता ती ठेवून पण येते हे उचला. लय जड आहे. आता ना गाडीपाशी पिंकी ठेवून येते, तोपर्यंत मी मासे घेतो काढून आणि टूप पण आहे. मासे काढून घेतात पप्पा ह्या बाजूला. मासे घेतलेत आता काढून. हे बघा, हे इतके. आता तरी सुद्धा ना 2-2.5 किलो आहेत मासे. त्याचे सुद्धा ना थोडे पैसे तर होतीलच, कारण तर आहे ना लोळे 200 रुपये किलो आहेत. संपल्या तर 400 ते 500 रुपये एखाद्या वेळेस होतील. काही सांगता येत नाही. 2 किलो भरतात का कमी पण भरू शकतात. बघू आता. चांगले मोठे मोठे आहेत. आता गाडीपाशी जायचं आहे. हे पिशवी घेऊन ये पिंके, पिशवी आण पिशवी. हे बघा मोठे मोठे लोळे आहेत. शिंगटे सुद्धा असते ना ह्याच्यामध्ये 4-5. इथे बघा शिंगटा. यो दोन आणि एक वाम पण आहे. वाम बघा. आलो आता गाडीपाशी. ह्या बघा दोन्ही साईडला 2 पिशव्या लावून घेतल्यात. मासे कमी आहेत तरी सुद्धा आहे ना वजन भरपूर आहे. तिकडे फुल पिशवी भरली माझ्या वाजांनी. भांडी आहेत, कपडे आहेत, ट्यूब आहे त्याच्यामध्ये, आणि ह्या पिशवीमध्ये सगळे जाळे आहेत. तर चाललो आता मार्केटला. तुम्हाला मार्केटला सुद्धा दाखवतो आजच्याला कोणते मासे येतात मार्केटला ते. आम्हाला तर कमी भेटल्यात, पण दुसरे लोकांनी ना बरेचसे मासे आणले असेल, कारण तर आहे ना लांब लांब जातात, लांबून आहे ना घेऊन येतात मासे. चला जाऊ आता मार्केटला. आता या लोळ्या घेऊन चालले तिथं खाली. लोळे असा पाठीमध्ये वरती होते. नाही माहिती हाय एक दिसतात. नाही सांगायचं. नदीत आहे. लोळे आहे लोळे. कसे 50 रुपये पावशेर. मळे 50 रुपये. लांबून आले मग बाई अजून नका 2 टाक. 2 टाकल्या. 2 जास्त टाकल्या. बाईकून आलोय. हे बघा ना तुम्ही किती टाकले ना. हे 2 टाकले जास्त. अजून नका नका. मासेच नाही भेटलं एवढे. मासे नाही भेटलं जास्त. हे घ्या. किती झाले? 200 रुपये. काय देऊ तुम्हाला? मळे आता मळे देऊ. आता तुला घे ना. किती देऊ? हा कंचा आहे बाई. आता याला काट आहे का? लोळ्या देऊ का? अंड्यावरचे आहे. लोळ्या पण तसेच आहे. हे कर ना बाई. आम्हाला इथं अर्धा किलो करते त्यांना निमंत्रण मला. त्या बरं इकडं. काय येते? हे बघा झालं. मला अर्धा किलो पाहिजे. हा याला बारीक दे की त्याला दात नाही. ते सगळे एकसारखे दिले. मला मेवना त्याला बारीक दे, त्याला दात नाही. या साईडला बघा सगळे माशाने संपल्यात. आता लोळ्या हाताने तितक्या संपल्यात. आणि रोहिदासला सुद्धा आहे ना एकदम मोठ्या साईजचे 2 कटले मासे भेटल्यात. तर आता ना आई आली आज मार्केटला बऱ्याच दिवसानंतर.
तर आता कापून घेते. अजून राहिलेत मग सगळं दिले देणार आहे सायला अच्छे से साफ करके बनाना है. आता ना इकडं शालू आहे ना मोठा मासा साफ करते, मग खवली काढून देते, मग पीस बनवायच्यात लगेचच तिकडं ठोकळ्यावरती आई बनवून दे. लोळ्या होत्या ना ते सगळे संपलेत आता. आलो आता वरच्या बाजूला. आता आहे ना जास्त काही दाखवत नाही. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा.